नमस्ते. चक्र ध्यान या विषयावर आपण आज बोलणार आहोत, समजून घेणार आहोत. प्रथम ध्यान म्हणजे काय समजून घेऊया. ध्यान म्हणजे धारणा करणे. धारणा करणे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करणे, एकाग्रता करणे. पूर्वीच्या काळी आपल्याला आठवत असेल, आपल्या घरातले आजी आजोबा ध्यान देऊन ऐक म्हणायचे. आपण लक्ष देऊन ऐक म्हणतो, जरा बघ तिकडे लक्ष दे, ते ध्यान देऊन ऐक म्हणायचे. अभ्यासात ध्यान दे, जेवणात ध्यान दे, म्हणजे फुल्ली कॉन्सन्ट्रेट हो, एकाग्र हो. जी गोष्ट आपण करतो ती गोष्ट जर एकाग्र चित्ताने केली तर त्याचे होणारे फायदे हे वेगळे असतात. आजचा ध्यानाचा जो विषय आहे तो संपूर्णपणे आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. आपल्याला चक्रांचा अभ्यास करायचा आहे, आपल्याला चक्रावर ध्यान करायचं आहे. कशासाठी? कारण ते चक्र आपल्याला ॲक्टिवेट करायचे. बेसिकली चक्र म्हणजे काय? जसे ह्या बाहेरच्या जगामध्ये पंचमहाभूतं आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आप, तेज, वायू, आकाश, अग्नी, ती सगळी पंचमहाभूतं आपल्या आतमध्ये आहेत ह्याची जाणीव करून घेणे, आणि तेही त्या चक्रांच्या माध्यमातून. चक्र म्हणजे पॉईंट आहेत शरीरामधले, ते पॉईंट्स आहेत. मग चक्र समजून घेताना आपल्याला काय समजून घ्यावं लागतं की त्याची जागा कुठं आहे, स्थान कुठं आहे. कारण आपल्याला जर ध्यान करायचं आहे, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, तर ते कुठं करायचं हे कळलं पाहिजे. ध्यान करताना शांत बसलं पाहिजे. जी आसन स्थिती आपल्याला सोयीस्कर वाटेल ती घ्यावी आणि त्या आसनामध्ये बसावं. स्वस्तिक आसन असेल किंवा पद्मासन असेल, जे आपल्याला कम्फर्टेबल असेल ते आसन घ्यावं. कधी कधी आपल्याला मांडी घालून बसणं शक्य नसतं, मग आपण खुर्चीत बसलो तरीही आपण ध्यान करू शकतो. आपण झोपून, पाठीवर झोपून ध्यान करू शकतो का? तरीही आपण ध्यान करू शकतो. आपण डोळे उघडे ठेवून ध्यान करू शकतो का? तरीही आपण ध्यान करू शकतो. फक्त काय हवं आहे? कॉन्सन्ट्रेशन हवं आहे. आपण डोळे बंद का करतो? मला ह्या बाहेरच्या जगापासून दूर ठेव आणि मला आतमध्ये जाऊ दे, म्हणजे मी एकाग्र होईल, ही माझी भावना असते. पण माझ्या मीमध्ये मी एकटीच नसते. माझ्या मीमध्ये खूप असतात. माझ्यापेक्षा अनेक गोष्टी त्याच्यात असतात, मनाशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टी. मन इतक्या नातवंडांना, इतक्या नातेवाईकांना घेऊन तिथं राहत आहे आपल्यामध्ये. त्या मनाचा त्या नातेवाईकांबरोबर आपल्या आतमध्ये नुसता गोंधळ चालू असतो. ते एकमेकांशी धिंगाणा घालतात, ते एकमेकांना गादीवर चढवतात, ते एकमेकांना खुर्चीत बसवतात, आणि आपण डोळे मिटून ध्यानाचा प्रयत्न करतो. हे सगळं हलतं आहे आतमध्ये, आणि आपण म्हणतो की काही ध्यानच लागत नाही आहे माझं. कारण ते लागतच नाही. पहिल्या 1-2 प्रयत्नात नाही लागत. काही दिवस जाऊ द्या, रोजचा कन्सिस्टंटली जेव्हा तुम्ही प्रयोग करता आहात तेव्हाच कुठेतरी किंचित ध्यान लागतं. म्हणजे काय होतं, ह्या आतला जो गोंधळ आहे तो बाहेर फेकला जातो, हळूहळू फेकला जातो, एकदम नाही फेकला जात, आणि मग आपण आपल्यामध्ये राहतो. ध्यान करायचं म्हणजे शांत बसायचं. शांत बसणं खूप अवघड आहे. एक वेळ बडबड करणं खूप सोपं आहे, पण शांत बसणं फार अवघड आहे. तर ही कला आपल्याला शिकायची, शांत बसायची. मग ते डोळे उघडे ठेवून द्रष्टा ध्यान केलं तरी चालेल. बाकीच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींशी माझा काहीही संबंध नाही, अशा पद्धतीनं तुम्ही एखाद्या गोष्टीकडे टक लावून पाहत राहाल ते द्रष्टा ध्यान होऊ शकतं. ध्यान कधी कधी फक्त ऐकून होतं, ऐकत राहायचं. एक दिवस ठरवा, मी ऐकण्याचं ध्यान करणार आहे, म्हणजे फक्त ऐकणार आहे. मी बोलणार नाही, मी माझं मत व्यक्त करणार नाही, मी काही रिॲक्ट होणार नाही. ते ध्यान ऐकण्याचं ध्यान असेल. आपण नॉर्मली जे ध्यान करतो ते डोळे झाकून चक्रावर ध्यान करतो.
चक्रावर ध्यान केल्याने काय होतं, आता ही चक्र कुठली आहेत ते मी सांगतेच आहे. चक्रावर ध्यान केल्यानं ते हा चक्र ॲक्टिवेट व्हायला मदत होते. आपल्या मेंदूमध्ये अनेक सेल्स असे आहेत, म्हणजे लाखो, की जे इनॲक्टिवेट आहेत. डॉर्मंट म्हणतो ना आपण, एखाद्या बँकेचं आपलं अकाउंट चालू नाही राहिलं, पैसे काढले दिले नाहीत, ते डॉर्मंट होऊन जातं. अगदी आपल्या मेंदूचं तसंच असतं. ज्याचा आपण वापर करत नाही ते डॉर्मंट होऊन जातं, तिथं काहीच होत नाही. मेंदूतले सेल्स इनॲक्टिवेट होणं म्हणजे हळूहळू हळूहळू मेंदू कमजोर होणं आहे. लहान मुलांचे मेंदू सतेज असतो एकदम, कारण ते खेळतात, ते आठवतात, ते हसतात, ते विचार करतात, ते काही ध्यान करत नाहीत, पण मेंदूला चालना मिळत राहते. आपल्या वयामध्ये आपण धडपडू शकत नाही, काही खेळू शकत नाही, एका जागी बसून आपण ध्यान करू शकतो. आणि ह्या ध्यान करण्याने मेंदू त्यातले सेल्स ॲक्टिवेट व्हायला मदत होते. सगळे मिळून 7 चक्र आहेत. पॉवर हाऊस असतं तसं येते. भरपूर आपल्या शरीरामध्ये जेवढ्या म्हणून ग्रंथी आहेत, त्याला आपण 72,000 नाडी म्हणतो. ह्या सगळ्या नाड्यांमधून संपूर्ण शरीराचा प्राणाचं चलनवलन चालू असतं. आपण जिवंत आहोत ह्याच्यावर आपला विश्वास आहे? हो आहे, कारण आम्ही श्वास घेतोय. कोण श्वास घ्यायला भाग पडते? आतले ही सगळी जी क्रिया चालू आहे, अव्याहतपणे रक्ताचा प्रवाह चालू आहे, आपल्या अन्नाचं रक्तात रूपांतर होत आहे, आपल्याला बेल वाजली ऐकू येते आणि संवेदना होत आहे. ते कशामुळे होत आहे? हे व्यवस्थितपणे चक्र चालू आहे आपल्या शरीरातलं रक्तप्रवाहाचं, ब्लड सर्क्युलेशनचं, त्यामुळे हे सगळं चालू आहे. मग हे उत्तम पद्धतीनं चालू राहण्यासाठी त्या चक्राचा अभ्यास आपला थोडा असला पाहिजे, कारण हे सगळे कनेक्ट झालेल्या त्या ग्रंथी तिथं आहेत. परमेश्वराची ती योजना आहे. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हाच अशी काही योजना केली त्यांनी, की कुठला शरीराचा भाग जास्त महत्त्वाचा आहे, कुठल्या शरीराच्या भागावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून मग या 72,000 नाड्यांपैकी काही महत्त्वाचे ज्या नाड्या आहेत त्या चक्राजवळ त्यांनी ठेवल्या ॲक्टिवेट कायम, कारण ते चक्र ॲक्टिवेट राहायला पाहिजे. त्या चक्रावर त्या भागाचं, पँक्रियाज असेल, आपल्या युरिनरी ब्लॅडर असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं काम जे चालतं त्या नाड्यांच्या सहाय्याने चालत असतं. मग महत्त्वाच्या नाड्या त्यांनी तिथं नेमणूक करतात, तशी त्या नाड्यांची नेमणूक केली गेलेली आहे. उदाहरणार्थ, पहिलं जे चक्र आहे ते रूट चक्र आहे. मग ह्या रूट चक्राचं स्थान कुठं आहे? ते पुरुषांच्या बाबतीमध्ये गुदद्वार आणि लिंग याच्यामध्ये जो स्पेस असतो त्या स्पेसवरती ते चक्र असतं. चक्र म्हणजे मोठा बैलगाड्याचा गाडा वगैरे नाही आहे, अगदी बारीक चकती येते, एकदम बारीक. आणि हे आगम प्रमाण आहे की ते आहे, कशावरून म्हणूच नका, आहे ते. आणि ते गोल फिरत राहतं. आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये गर्भाशयाचं जे मुख आहे त्या मुखाजवळ ती छोटी चकती आहे, ती गोल फिरत राहते. आपलं काम काय आहे? त्याचं गोल फिरणं, हे ॲक्टिवेट करणं, हे आपलं काम आहे. ॲक्टिवेट करण्यासाठी आपण ध्यानाची मदत घेत आहोत. वेगवेगळ्या पद्धतीनं ते ॲक्टिव्हेट होतं. ध्यान, प्राणायाम, योगासन, संगीत, या वेगवेगळ्या पद्धतीनं ते ॲक्टिव्ह होतं. ध्यानाच्या माध्यमातून ते ॲक्टिव्ह करायचं असेल तर मी पहिले डोळे मिटल्यावर तिथं जाणार, मनाने मी तिथं पोचणार. ठीक आहे. आता जेव्हा मी ओंकारचा उच्चार करेल तेव्हा तुम्ही मनाने त्या स्थानी पोचा, ते स्थान तुम्हाला लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. जेव्हा आपण ओंकारचा उच्चार करतो अ उ म, तर अचा उच्चार थ्रोट चक्रामधून म्हणजे घशातून करावा, ऊचा उच्चार हृदयातून करावा अनाहत चक्रामधून, आणि मचा उच्चार हा नाभी चक्रामधून करावा. ओंकारचा उच्चार व्यवस्थितपणे करावा. पहिले 50% वेळ तुम्ही साठी द्या आणि उरलेल्या 50%मध्ये ऊ आणि म घ्या. अशा पद्धतीने ओंकारचा उच्चार करताना तुम्ही कुठे असाल? तुम्ही असाल रूट चक्रावर. तुम्ही हॉलमध्ये नसाल, तुम्ही इकडे तिकडे कुठेही नसाल, तुम्ही आत गेलेले असाल. श्वासाबरोबर आत जा, रूट चक्रावर जा, पोहोचा तिथे. एकदम सिरियसली ही गोष्ट करा. रूट चक्रावरती तुम्ही तिथे पोहोचा श्वासाबरोबर, आणि तिथे पोहोचलात की पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करा. तुम्हाला ती जागा समजली असेल त्या जागेवरती.
गर्भाशयाचं मुख जिथं असतं तिथं, म्हणजे साधारणपणे नाभीच्या खाली 2-3 बोटं खाली. सुरू करूयात आपण सगळे. ते ध्यान अगदी काही सेकंदाचं असेल. पाठीचा कणा ताठ, खांदे मागे, हनुवटी जमिनीला समांतर, नजर समोर, स्थिर शांत, पापण्या अलगद एकमेकांवर चिकटवा. एक दीर्घ श्वास घ्या, एक दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेऊन रूट चक्रावर जा. श्वास घ्या, शांत. अशा पद्धतीनं ध्यान केल्यावर काही दिवसांनी, काही वर्षांनी आपल्याला जाणवायला लागतं की तिथे व्हायब्रेशन्स होत आहेत. कन्सिस्टन्सी पाहिजे, 1-2 वेळा करून होणार नाही. कन्सिस्टन्सी, व्हायब्रेशन्स जेव्हा तिथे त्या स्थान पक्क डोक्यात पाहिजे आपल्या. व्हायब्रेशन्स व्हायला लागले तर आपल्याला ध्यान जमलं असं समजावं. ह्या रूट चक्राच्या, प्रत्येक चक्राच्या 6 गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. 6 गोष्टी आहेत प्रत्येक चक्राला. सगळ्या सांगणं शक्य नाही, फक्त रूट चक्राच्या सांगून देते. रूट चक्राची पहिली गोष्ट, स्थान कळलं पाहिजे तर चक्र कळलं. आपल्याला स्थान कळलेलं आहे. प्रत्येक चक्राला देवता असते, ती देवता कळली पाहिजे. रूट चक्राची देवता श्री गणेश आहे. प्रत्येक चक्राला कमळाच्या पाकळ्या असतात. आता या चक्राला, रूट चक्राला कमळाच्या पाकळ्या 4 आहेत. 4 पाकळ्यांचं कमळ. याचा अर्थ काय? 4च का, 40 का नाही? याचा अर्थ असा की ज्या ग्रंथी आहेत, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 72,000 नाड्यांमधून प्राणांचं चलनवलन होत असताना ती योजना परमेश्वराने केलेली आहे की 4 महत्त्वाच्या ग्रंथी त्या चक्राजवळ काम करतात. ते चक्र जिथं आहे तिथं आपल्याला काय प्रॉब्लेम होतात हे आपल्याला माहिती आहे, आणि ते चक्र जर चांगलं राहिलं तर ते प्रॉब्लेम कमी होतात. युरिनचे प्रॉब्लेम असतील, कॉन्स्टिपन्सीचा प्रॉब्लेम असेल, आणखी स्त्रियांशी जे संबंध, प्रजननाशी संबंधित काही गोष्टी आहेत त्याच्याशी प्रॉब्लेम असतात. ह्या प्रॉब्लेमवरती जर काही ओव्हरकम करायचं असेल तर आपल्याला त्या चक्रावरती लक्ष केंद्रित करणं अत्यंत म्हणजे ते चक्र ॲक्टिवेट करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर प्रत्येक चक्राला एक तत्व असतं. मी पंचमहाभूत म्हटलं ना, तसं अर्थ एलिमेंट म्हणजे पृथ्वी तत्व. पृथ्वी हे पहिलं तत्व आहे. ते तत्व आपल्या पहिल्या चक्राशी संबंधित आहे. आपण ध्यानाला बसताना मांडी घालून जिथं बसतो तिथे ते पृथ्वी हे तत्व आपल्या आयुष्यातलं महत्त्वाचं तत्व आहे. नवनिर्मितीचं ते ठिकाण आहे. पृथ्वी, माती, चिखल, नवनिर्मितीचंच ते चिन्ह आहे. ते तत्व त्या चक्राशी संबंधित आहे. याच्यामध्ये देवता किती गोष्टी झाल्या, स्थान झालं. याच्यामध्ये आपण पाहिलं कमळ पाकळ्या 4 झाल्या, गणेश देवता झाली, पृथ्वी तत्व झालं. प्रत्येक चक्राला एक रंग असतो. तसा या रूट चक्राला, मूलाधार चक्र असं याला म्हणतात. रूट चक्र, मूल आधार, या मूलाधार चक्राचा रंग आहे तो लाल रंग असतो. जेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम्स होतात, विशेषतः शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत, मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत आपलं मन अस्वस्थ होतं, आपले काही वैयक्तिक प्रॉब्लेम्स असतील, डिसिजन घेण्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येत असेल, बिनधास्त जागेवर मांडी घालून बसायचं, रूट चक्रावर ध्यान करायचं, गणेशाची प्रार्थना करायची आणि गाढ श्रद्धा ठेवायची. हा वेडेपणा नाही, ही वस्तुस्थिती आहे की जितका तुम्ही जास्त विश्वास ठेवाल तेवढं ह्याच्यातला अर्थ काय आहे तो तुम्हाला जाणवेल.
हे मी सांगितल्यामुळे नाही, मी कोण सांगणार आहे, ह्याच्यात खूप खूप गाढ ज्ञान आहे, ते विशाल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यातलं जेवढं थोडंफार मला माहिती आहे ती माहिती मी सांगत आहे. ज्ञान ही गोष्ट वेगळी आहे. पण प्रत्येक चक्र आपल्या शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागाची काळजी घेणारा आहे. जिथं जिथं आपल्याला प्रॉब्लेम येतो त्या त्या चक्राशी संबंधित असेल तर आपण तिथं कॉन्सन्ट्रेट करायचं. लक्षात आलं? 5 बोटं हे 5 तत्व असतात. हे शेवटचे जे आहे करंगळी हे जलतत्व असतं. अंगठा हे अग्नितत्व असतं. अंगठ्या शेजारची तर्जनी जी आहे ते वायुतत्व असतं. मधलं बोट जे आहे ते आकाश तत्व असतं. आणि पृथ्वी तत्व हे आपली रिंग फिंगर जी असते अनामिका ते पृथ्वी तत्व असतं. जेव्हा आपण पृथ्वी तत्वावरती म्हणजेच मूलाधार चक्रावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा अंगठ्याच्या खाली ते बोट प्रेस करावं. ही मुद्रा झाली. मुद्रा महत्त्वाची असते. ही पृथ्वी तत्व आहे. लक्षात कसं ठेवाल? पहिलं तत्व लक्षात ठेवायचं ते जलतत्व ठेवायचं. हे आपण लहानपणापासून ही गोष्ट तर आपल्याला माहिती आहे. टीचर जाऊन येऊ का, टीचर जाऊन येऊ का, आपण हे केलेलं आहे. म्हणजे हे जलतत्व आहे, हो ना. आणि जलच्या अपोजिट काय आहे? ते अग्नी आहे. जल आणि अग्नी म्हणजे अंगठा अग्नी हे जलतत्व आहे. मधलं जर आपल्याला कळतं जे उंच आहे ते आकाशाकडे दाखवणारं आहे म्हणून हे आकाशतत्व आहे. आणि अग्नीच्या शेजारी आहे ते वायुतत्व आहे म्हणून हे पृथ्वी तत्व शेवटचं राहिलेलं हे पृथ्वी तत्व अनामिका. सहजपणे टेक्निकली थोडंफार लक्षात राहिलं तर अभ्यास करता करता पाठ होऊन जातं आपला. मग जे जे बोट ते तत्व असेल ते अंगठ्याखाली प्रेस करायचं, ती त्याची मुद्रा झाली. असं मुद्रेचे पण भरपूर प्रकार आहेत, पण सहज सोपी मुद्रा असेल ती आपण घ्यावी. ती मुद्रा घेताना जर आपल्याला वाटलं की फार ताण येतोय बोटांवर, शरीरावर, हातावर, मुद्रा नाही घ्यावी. ध्यान मुद्रेत बसावं आणि ध्यान करावं. यानंतरचं तत्व यानंतरचं चक्र जे आहे ते स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र रूटचक्रानंतर थोडं वरती. एकच लक्षात घ्या की चक्र कुठे आहे. आता तुम्ही जेव्हा तुमच्या नजरेनं आज चक्र पाहायला गेला तर तिची जागा कुठे लक्षात घेणार? मी जर असं म्हटलं की नाभीच्या खाली आणि रूटचक्राच्या थोडंसं वर, तरी पण तुमची नजर तिथपर्यंत कशी जाणार? तर असं करा की ही जी जागा तुम्हाला समजली तिथे एक सुई दोऱ्याने तुम्ही मनातल्या मनात जर सुई टोचली, मागच्या बाजूने तुम्ही दोरा तो सुई काढायची असा विचार केला तर मागे काय लागेल? आपली ही रिडकी हड्डी, मागचा पाठीचा कणा तुम्ही चित्रामध्ये पाहिला असेल. त्याच्या आतल्या बाजूला जिथं सुईचा स्पर्श होईल तिथं ती चकती आहे. आता लोकेशन कळलं. या हॉलला यायचं तर आपण लोकेशन लावलं, पण त्या चक्रावर जायला लोकेशन नाही आहे. ते आपल्याला विचार करूनच करावं लागतं. ते लोकेशन कळलं नाही तर ध्यान कुठं करणार? ध्यान करायचं तर पहिलं लोकेशन कळलं पाहिजे. ते लोकेशन म्हणजे माकड हाड असेल, आतल्या बाजूला जे उभं असं पाठीचा कणा आहे ती आतली बाजू जिथं सुईचा स्पर्श होईल, पुढून जर सुई टाकली तर बरोबर तिथं ती चकती आहे. रूट चक्रामध्ये 4 कमळाच्या पाकळ्या होत्या. यामध्ये स्वाधिष्ठान चक्रामध्ये 6 कमळाच्या पाकळ्या आहेत. आता मी कमळाच्या पाकळ्यांचा अर्थ पुन्हा सांगत नाही. काम करणाऱ्या महत्त्वाच्या ग्रंथी त्या 6 कमळाच्या पाकळ्या ध्यानामध्ये डोळ्यात आणायच्या, डोळ्यासमोर आणायच्या की कमळ उमलतंय 6 पाकळ्यांचं. मग ह्याची तत्व कोणतं आहे? जलतत्व आहे. जलशी संबंधित ना. आपण युरिन आणि हे जे पास होत राहतात अनावश्यक घटक जे पास होत राहतात जिथून, तिथं ते चक्र आहे, जलशी संबंधित आहे. तिथं जलतत्व आहे. म्हणजे शरीर कोरडं पडणे, शरीरातलं पाणी कमी होणे, ताप येणे, ह्या ज्या गोष्टी घडतात ह्या सगळ्या त्या चक्राच्या इम्बॅलन्समुळं होत राहतात. आणि आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे एवढ्या तेवढ्याशा गोष्टी नाही, भरपूर गोष्टी आहेत आरोग्याशी संबंधित. तर ते जलतत्व उत्तम प्रकारे काम करत असलं पाहिजे. हे आपलं जलचक्र हे चांगल्या प्रकारे स्वाधिष्ठान चक्र काम करत. स्व अधिष्ठान रूट चक्रामध्ये माती म्हणजे पुनर्निर्मिती, एखादा जीव जन्माला येतो ते रूट चक्रामध्ये. त्याला माहीत नाही मी जीव आहे. मातीमध्ये बीज आपण रोवतो, त्या बीजाला कुठं माहिती की मला तिथून पुन्हा वर यायचं आहे, ते बीज आत जात आहे. तसाच पद्धतीने ते रूट चक्र आहे. पण ते जेव्हा वर येतं, अंकुरतं, ते स्वाधिष्ठानमध्ये.
त्याला स्वतःचं अधिष्ठान तिथे कळतं त्या जीवाला, की माझं इथलं प्लेस काय आहे, माझं अधिष्ठान काय आहे, हे त्याला तिथं कळतं या जीवाला. कुंडलिनी शक्ती जागृत होते का या प्रश्नाचं उत्तर होते, पण कित्येक जन्म गेल्यानंतर. ही इतकी सोपी प्रोसेस नाही आहे. तर त्या जीवाला जाणीव होते, मी जीव आहे, स्व अधिष्ठान, माझं इथलं अधिष्ठान काय आहे. आणि मग त्या चक्रावर आपण लक्ष केंद्रित केलं तर तिथले प्रॉब्लेम्स कमी होतात. त्याच्या पाकळ्या 6 आहेत, 6 पाकळ्यांवरती कॉन्सन्ट्रेट करायचं. तसा स्वाधिष्ठानचा बीजमंत्र वाम आहे. हा बीजमंत्राचा उच्चार जेव्हा आपण त्यावर कॉन्सन्ट्रेट करतो त्यावेळेला बीजमंत्राचा उच्चार करत 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 ध्यान करावं. त्यानंतर नाभीचक्र. प्रत्येकाच्या 6 ज्या गोष्टी आहेत त्याचा डीप स्टडी जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला कळतील. आपल्याला नाभीचक्रावरती 5-1 मिनिट जास्त वेळ द्यायचा आहे. त्याच्यानंतर येतं हृदयाचं चक्र, ते अनाहत चक्र. अनाहत चक्र प्रेम, माया, वात्सल्य, करुणा, हे भावना ज्याच्यामध्ये आहेत ह्या सगळ्या, ते आपलं हृदयाचं चक्र असतं. हृदयाचं चक्र झालं की थ्रोट चक्र असतं. प्रत्येकाला ह्या 6 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याचे पाकळ्या किती, अमुक किती, रंग कोणता. थ्रोट चक्र नंतर येतं. आणि थ्रोट चक्रानंतर जे येतं ते आज्ञाचक्र येतं, की जे 2 भुवयांच्यामध्ये असतं. मेंदूला आज्ञा देणारं ते आज्ञाचक्र असतं. आणि त्यानंतर सहस्रार चक्र असतं. आपण फक्त 6 चक्रांचा अभ्यास आपल्या क्लासमध्ये करत असतो. षटचक्र ध्यान एवढाच अभ्यास करत असतो. आज आपण मणिपूर चक्रावर थोडा वेळ देऊयात. ध्यान कसं करायचं मणिपूर चक्रावर. मणिपूरचा रंग आहे पिवळा, म्हणून आज मी सांगितलं होतं की येलो कलर सगळ्यांनी कोड म्हणून सांगितलं होतं. येलो कलर, पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं, मांडी घालून बसावं शांतपणे. ज्या पोझिशनमध्ये आपल्याला बसता येईल त्या पोझिशनमध्ये बसावं. पाठीचा कणा मात्र ताठच पाहिजे. आणि नाभीचक्र म्हणजे नाभीच्या थोडंसं वरती एक बोट असं, त्याच पद्धतीनं आपण एक सुई दोऱ्याने सुई ओवली तर मागे जिथे लागेल तिथं ते चक्र डोळ्यासमोर आणावं. आता तुम्ही शांतपणे डोळे मिटलेले आहेत. आता तुम्ही ध्यान करत आहात. जे जे सांगेल त्यावर तसं ध्यान करून ते नजरेसमोर आणा. आपण सर्व मणिपूर चक्राचा अभ्यास करत आहोत. मणिपूर चक्र, सोलर प्लेक्सिस. मणी म्हणजे मोती, गहना, शांततेचं प्रतीक, सुरक्षिततेचं प्रतीक. सोलर प्लेक्सिस म्हणतात कारण तेजाचं त्याचं तत्व आहे. सूर्य अग्नी देणारा, उष्णता देणारा, तेज देणारा. सूर्याच्या सहस्रावधी किरणांमधून बाहेर पडणारं तेज संपूर्ण विश्वाला तेज देतं. अगदी त्या पद्धतीनं आपल्या नाभीमध्ये आतल्या बाजूला एक पुरचुंडी आहे आणि त्यामधून 72,000 नाड्या संपूर्ण शरीरभर प्राणाचं चलनवलन करतायत. नजरेसमोर येऊ द्या. मणिपूर चक्रावर माझं मन स्थिर झालेलं आहे. मी शांत श्वास घेत आहे, सोडत आहे. मणिपूर चक्राचा बीजमंत्र राम आहे. बीजमंत्राचा आपण उच्चार करूया. ओम राम. ओम राम. दहा पाकळ्यांचं कमळ माझ्या नजरेसमोर येत आहे. कमळाच्या पाकळ्या उमलताना मला दिसत आहेत. 10 पाकळ्या.
10 वेळा मी रामचा उच्चार करत आहे. ओम राम 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 राम. माझ्या नजरेसमोर पिवळा रंग येत आहे. माझ्या अवतीभोवती दिसणारा सगळा पिवळा रंग माझ्या नजरेसमोर येत आहे. आतल्या हळदीचा गडद पिवळा रंग मला दिसत आहे. उगवत्या सूर्यनारायणाच्या बाजूचा पिवळसर फिकट रंग मला दिसत आहे. मी पिवळ्या रंगाचं ध्यान करत आहे. चमेलीची फुलं मला दिसत आहेत. याची देवता विष्णू आहे. गर्भाचं संरक्षण करणे हे विष्णूचं काम. सुरक्षितता, अग्नितत्वाकडं माझं लक्ष आहे. वेगवेगळ्या स्वरूपातला अग्नी माझ्या नजरेसमोर येत आहे. दीप प्रज्वलनामध्ये लावलेली समई तो अग्नी, होम हवनमधला अग्नी, माझ्या गॅसवरचा अग्नी, माझ्या देवाऱ्यातली समई, सगळीकडचा अग्नी माझ्या डोळ्यासमोर येत आहे. सूर्याचं रूप माझ्या डोळ्यासमोर येत आहे. तेज, प्रकाश. ओम राम र हे अक्षर उच्चारताना तेजाचा अनुभव येतो. आपण ज्या वेळेला भिंतीवर एखादा खिळा ठोकत असतो ड्रिल मशीनच्या माध्यमातून, त्या ड्रिलिंगचा आवाज येत असताना गुर्र असा आवाज येतो आणि तो आवाज कानी पडताना आपल्याला दिसतं की ठिणग्या पडत आहेत. तेज निर्माण होतं त्याच्यामध्ये. रच्या रिपीटेड उच्चाराने तेज निर्माण होतं. त्यामुळं र हा उच्चार अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून बुधकौशिक ऋषींनी रची 257 वेळा रामरक्षामध्ये त्याची निर्मिती केलेली आहे. प्राचीन काळी ऋषीमुनी मंत्रांच्या माध्यमातून या रचा रिपीटेड उच्चाराच्या माध्यमातून कित्येक सिद्धी प्राप्त करून घेत होत्या. आपण ध्यानाच्या माध्यमातून एक चक्र जागृत करायचा प्रयत्न केला, दररोज तेच केलं तर एक ना एक दिवस आपल्या लक्षात येतं की याचे होणारे फायदे अगणित आहेत. आपल्याला निर्णय क्षमता नसते. आपलं मन चंचल असतं. दुसरे नावे ठेवतील याबद्दल आपल्याला सारखी भीती वाटत असते. ह्या सर्व गोष्टींना आपल्याला बाजूला ठेवायचं असेल तर आपण बीजमंत्राचा उच्चार करत चक्रावर ध्यान केलं तर आत्मविश्वास वाढतो, आपल्यातला उत्साह वाढतो, एक वेगळी दिशा, नवीन दिशा जीवनाला मिळून जाते. परमेश्वरावरची श्रद्धा वाढायला लागते. चूक आणि बरोबर काय हे ठरवण्याचा आपला अधिकार नाही हे कुठल्या तरी क्षणी कळायला लागतं. प्रत्येकाच्या दुसऱ्या चुकीबद्दल बोलायचं आपलं मग नंतर इच्छा होत नाही. दुसरी चुकणारी व्यक्ती ही माझ्यावर काहीही परिणाम करू शकत नाही ज्या वेळेला माझ्या चक्राचा अभ्यास होतो आणि ध्यान होतं. त्याकरिता ध्यान अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने जमेल, जसं जमेल तसं प्रत्येकानं ध्यान केलंच पाहिजे. आपण बीजमंत्राचा पुन्हा एकदा उच्चार करूयात आणि आजचा चक्रांचा हा सेशन इथे थांबवूयात. ओम राम या मंत्राचा पूर्ण मंत्र एक आहे. या बीजमंत्राचा ओम राम चक्रजागरणाय तत्वबीजाय ओम राम ओम
ॐ रं चक्रजागरणाय तत्त्वबीजाय ॐ रं फट्